हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन श्री श्री राधा गोविंद मंदिर खुलेचे अध्यक्ष नामानिष्ठादास प्रभू याने सुरू केलेल्या 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या या अध्ययन वर्गामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 17व्या दिवशी 17व्या अध्यायाचा अभ्यास करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे श्रद्धात्रय विभाग योग, म्हणजे विश्वासाचे विभाग. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानञ्जनशलाकया चक्षुरुमिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यो मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपद्कमलं श्रीगुरुं वैष्णवांश्च. श्रीरूपं सागरजातं सगण रघुनाथं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्ण चैतन्य देवं श्री राधा कृष्ण पादान् सगण ललिता श्री विशान्तान्वितांश्च. हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांता राधा कांत नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी कृष्ण भानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. श्रीला प्रभुपाद की जय. श्रीमद् भगवद गीता की जय. सद्गुरुदेव की जय. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे जया पताका स्वामी नामी नमः. आचार्य पदाय निताय कृपा प्रदाय ते गौर कथा दामोदय नग ग्राम तारिणी. नमो विष्णु पदाय कृष्ण पृष्ठा भूतले श्रीमदे भक्ति वेदांत स्वामी नाम. नमस्ते सरस्वती देवी गौरवाणी प्रचारिणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणी. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधरा श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण सर्वांना पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या अध्ययन वर्गामध्ये. श्री श्री राधा गोविंद आजच्या विग्रह आहे साष्टांग दंडवत प्रणाम त्याचा आशीर्वाद घेऊन आजचा अध्ययन वर्ग सुरू करतो. शिला प्रभुपाद इस्कॉनचे संस्थापकाचार्य यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेऊन नामेश्वर दास प्रभू यांनी अध्ययन वर्ग सुरू केला यांनाही मी साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद घेतो. गुरु महाराज जय पताका स्वामी महाराज यांनाही साष्टांग दंडवत प्रणाम त्यांचा आशीर्वाद. अनेक कृष्ण भक्त आहे जे वेगवेगळी सेवा करतात त्यांना माझा सादर नमस्कार. मराठीमध्ये म्हणे ज्याला पुराकार जसं कुमुद माताजी, मनीषा माताजी, अन्वया माताजी, पूजा माताजी, ललिता माताजी आणि मुग्धा माताजींनाही माझा सादर नमस्कार. तर आपण काल 3 टप्प्यावरती देव आणि असुरी गुणाचे जे लोक असतात त्याच्यावरती आपण अभ्यास केला होता. तर अतिरेकी आणि राक्षसी गुण तर आपण 24 जवळ आपण देवी गुणामध्ये जे लोक असतात त्यांचा आपण अभ्यास केला होता. नंतर राक्षसी जे लोक असतात स्वभाव त्यांचा अभ्यास केला होता आणि नंतर आपण राक्षसी क्रियाकल्पांचे परिणाम आणि उच्च किंवा अधोगतीचे निवड. तर हे जसं जसं आपण जे आपण कर्म करतो त्याप्रमाणे आपली अधोगती होते की आपला वरच्या टप्प्यावरती आपण जाऊ शकतात. असं आपली उंची होऊ शकतात. तर हे आपण काल अभ्यास केला होता. तर आता आज आपण काय अभ्यास करणार आहे? कारण दुसऱ्या अध्याय ते 17व्या अध्यायापर्यंत 3रा ते 17 अध्याय हे सर्व भगवंतांनी वेगवेगळ्या विषयावरती आपल्याला ज्ञान दिले आहे. असं बघायला गेलं तर हे शेवटचा अध्याय आहे. कारण उद्यापासून आपण जे 3रा ते 17व्या अध्यायापर्यंत जे काही आपण अभ्यास केलं त्याच्यावरतीच आपण हे पूर्ण अभ्यास करणार आहे. तर आज आपण काय अभ्यास करणार? तर आजच्या टप्प्यामध्ये 7 टप्पे आहेत आणि त्याच्यात पहिला म्हणजे अर्जुनाची अधिकृत उपासनेबद्दल चौकशी. नंतर भगवान श्रीकृष्ण तर 3 पद्धती एखादा श्रद्धा आणि उपासना ठरवतात. 3 प्रकारचे पदार्थ म्हणजे ही जवळ आपली आज युजर्स मॅन्युअल जे म्हणतात तुमचा हे माइंड मॅप ब्रेन मॅपिंग पण तुम्ही स्वतःचा करू शकतात. या या जर हा जो अध्यायाचा तो तुम्ही अध्ययन केला तर. 3 प्रकारचे पदार्थ म्हणजे 3 प्रकारचे आपले भोजन असतात. 3 प्रकारचे यज्ञ 3 प्रकारचे असतात. तपस्या 3 प्रकारचे दान धर्म आहे. ओम तत्सत त्याग, दान, तपस्या हे परमात्म्याला अर्पण करावे. हा खूपच असा सुंदर असा अध्याय आहे. खूपच तुम्ही लक्ष घेऊन हा जर अध्याय जर आपला तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे काही जे अडचणी असेल, तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असेल, ते तुम्ही निश्चितपणे ओलांडू शकतात. या अध्यायाचा जर तुम्ही खूपच चांगल्या अशा पद्धतीने अभ्यास केला तर. अर्जुन म्हणाला, "हे कृष्ण, जी माणसे शास्त्रविद्या सोडून श्रद्धेने युक्त होऊन वेदा किंवा पूजन करतात, त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजसिक की तामसिक?" तर इथे भगवंताला आता अर्जुनाने प्रश्न केला, की शस्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन करतात. म्हणजे शस्त्राला ते मानत नाही, पण कुठेतरी ते श्रद्धाने युक्त होऊन देवी देवा की देवा की
पिकांचे पूजन करतात. तर सात्विक, राजसिक आणि तामसिक याच्यावरती आता भगवंताला अर्जुनाने प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यावरती आता भगवंत उत्तर काय देतात ते आपण अभ्यास करूया. भगवान म्हणाले, "मनुष्याची शास्त्र संस्कार नसेल, केवळ स्वभाव उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्विक, राजसिक व तामसिक असे 3 प्रकारचे असते. ते तू माझ्याकडून जा." तर आता मनुष्याची शास्त्र संस्कार नसेल, शास्त्रीय संस्कार नसेल, केवळ स्वभावात म्हणजे जेव्हा आपण भौतिक जगामध्ये तेव्हा आपण जे भौतिक जगाचे जी सृष्टी आहे, त्याच्या जेव्हा आपण संपर्कामध्ये येतात, तेव्हा आपल्या 3 गुणांमध्ये आपण बांधलेले जातात आणि त्याप्रमाणे आपल्यामध्ये सात्विक, राजसिक, तामसिक अशी श्रद्धा उत्पन्न होते आणि ती कशी प्रकारची असते, त्याच्यावरती आता भगवंत आपल्याला पुढे आपल्याला आपल्याला हे विस्तार वर्णन करणार आहे. भगवान म्हणाले, "हे भारता" अर्थात भरतवंशी अर्जुना, "सर्व माणसं श्रद्धा ज्यांचे अंतःकरण रूप असते, हा पुरुष श्रद्धामय आहे. म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धाने युक्त आहे, तो स्वभावातही तोच आहे. अर्थात त्या श्रद्धाद्वारा त्याचे स्वरूप आहे. म्हणजे ज्या गोष्टीवरती आपल्याला श्रद्धा असते, त्याप्रमाणे आपण त्या गुणामध्ये असतात, म्हणजे त्या तत्वामध्ये असतात. इथे तुम्हाला वेगवेगळे चित्र दिलेले आहे. तर जे काही लोक देवी-देवतांना मानतात, तर ते जे देवी-देवतांना मानतात त्यांच्यावरती भगवान त्यांच्या श्रद्धा दृढ करतात. नंतर जे लोकं ज्यांना पैसे वगैरे पाहिजे तर ते शेअर मार्केटमध्ये वळतात. तर त्याप्रमाणे त्यांना त्या गोष्टीवरती श्रद्धा असतात. थोडक्यात लोक जे आहेत ते मंदिरामध्ये की त्याच्यामध्ये श्रद्धा असतात, तर ते तिकडे जातात. तर इथे भगवान हे आपल्याला सांगायचा प्रयत्न करतात, की ज्या गोष्टीवरती तुम्हाला जर गणपतीमध्ये श्रद्धा असेल, तुम्हाला मध्ये महादेवमध्ये श्रद्धा असेल, तुम्हाला जर पैसे असेल, पाहिजे असेल, तर तुम्ही लक्ष्मीची उपासना करत असेल. तर हे ज्या प्रमाणे आपली जी श्रद्धा असेल, त्याप्रमाणे आपण त्या तत्वामध्ये असतं, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात, सात्विक माणसं देवांची पूजा करतात. राजसिक माणसं यक्ष, राक्षसांची तसेच इतर तामसिक माणसं असतात. ती प्रेत व भूतगणाची पूजा करतात. जसं आपण काही वेळा मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, की आपल्याला ज्या वस्तूची गरज असते त्या देवी-देवताची आपण उपासना करतात. म्हणजे सात्विक जे लोक असतात ते काय करतात तर देवांची पूजा करतात. नंतर आपण भौतिक जगामध्ये राहतात. तर आपल्याला जे राजकारणी आहेत, वेगवेगळे जे पैसेवाले लोक असतात, त्यांचे आपल्याला काम काम असतात. म्हणून आपण काय करतात, तर ते हे आपण भौतिक जगामध्ये आता ह्याला वंचित करतात. म्हणजे इथे त्यांना यक्ष की राक्षस म्हटलेली आहे आणि शेवटचं जे तांत्रिक लोक असतात, ते काय करतात, ज्यांना सर्व जी वेगवेगळी विद्या घ्यायची ते कोणाची करतात, तर ते भूतगणाची आणि प्रेताची पूजा करतात. तुम्हाला माहीत असेल, की तुमच्या जवळ कुठेतरी स्मशान असेल, तर तिकडे काय होतं, तर ते जे जेव्हा आपला अमावास्या असतात, तर तेव्हा ते वेगवेगळ्या यज्ञ करतात, पूजा करतात. हे सर्व कोण आहे? तर ते तामसिक लोक आहेत. तर इथे भगवान म्हणतात, की सात्विक देवताची पूजा देवी देवताची पूजा करतात. राजसिक हे राक्षस आणि आता भौतिक जगामध्ये नेताची पूजा करतात आणि तामसिक माणसं आहेत ते प्रेत आणि भूतगणाची पूजा करतात. असं या श्लोकामध्ये भगवंत आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, जे कठोर तपस्या आणि तपश्चर्या शास्त्रात सांगितले नाही, ते अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्ती यामुळे करतात. जे उत्कटतेने प्रवृत्त होतात आणि जे आपल्या शरीराच्या अवयवांना तसेच आत वास करण्यावर परमार्थछळ करतात, त्यांना राक्षस म्हणतात. तर आपण गेल्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता, की राजसिक लोक आहे, जे सात्विक लोक आहेत ते देवी देवताची, तामसिक आहे, राजसिक आहे ते यक्ष आणि याची पूजा करतात. आणि जे तामसिक आहेत ते कोणाचे भूत प्रेत. तर इथे भगवान म्हणतात, की जे आपल्या जे राक्षस म्हणजे कोण करतात? तर ते राजसिक लोक करतात. तर इथे आपल्याला वेगवेगळे 4 चित्र दिलेले आहेत. तर इथे ते जे तपस्या आणि करतात ते कुठेतरी शास्त्रामध्ये सांगितलंय. तर तुम्हाला आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितलंय, की तुम्ही आपलं डोकं आतमध्ये पृथ्वीमध्ये टाका आणि कुठेतरी योगा करा. नंतर कुठे तुम्हाला कोणाला सांगितलं, की तुम्ही अ, डोंगर उभारण्याचं काम करा. की कुठेतरी तुम्ही 2 पायावरती उभे राहून वेगवेगळी तपस्या करा. तर हे सर्व काय आहे ते शास्त्रामध्ये सांगितलं नाही. हे जे काही कोण करतात तर त्याला अभिमान, अहंकार, वासना आणि आसक्तीमुळे करतात. तर इथे आपण 2 चित्र आहे ज्याच्यामध्ये आपण तुम्ही बघू शकता. तर वरच्या चित्रामध्ये आपण एक मनुष्य आहे, जो 2 हात वरती करून तपस्या केली आहे. तर हा ते युगामध्ये.
प्रल्हाद महाराजचे वडील होते हिरण्यकश्यपू. तर त्याने 33,000 वर्षापर्यंत आपल्या पायाच्या अंगठ्यावरती उभे राहून आणि दोन्ही हात वर करून तपस्या केली होती आणि त्याने जवळ-जवळ वेगवेगळ्या 7 ब्रह्माजीकडून वरदान घेतले होते. त्याला अमर व्हायचं होतं. नंतर खालच्या चित्रामध्ये आपण बघू शकतो, की ते रावण आहे. त्याने कैलास पर्वत उभारलेला होता. कारण तो शिवभक्त होता आणि शिवाकडे त्यालाही वरदान पाहिजे होतं. तर हे जे सर्व जे काही हे तपस्या करतात, की तपश्चर्याचे जे शास्त्रामध्ये सांगितलं आहे, हे काय असतात, तर हे फक्त अभिमान, अहंकार आणि वासना आणि आसक्ती यामुळे करतात आणि असे लोकांना राक्षस म्हटले. कारण ते आपल्या शरीरामध्ये जे वास करतो, जसं मी काही वेळा तुम्हाला सांगितलं, की आपल्या शरीरामध्ये कोण वास करतं? तर आपल्या शरीरामध्ये, हृदयामध्ये क्षीरोदक्षाय विष्णू वास करतो. म्हणजे तो परमात्माला छळ करतात. असे राक्षस लोकच्या इथे भगवंताने या 2 श्लोकामध्ये वर्णन केलेलं आहे. तर आता आपण वेगवेगळ्या भोजनचा प्रकार आपण आता अभ्यास करू. तर भोजन ही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असतात आणि तसेच यज्ञ, तप आणि दान हे 3 प्रकारचे आहेत. त्याचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून आण. तर जे आयुष्य, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावात मनाला प्रिय वाटणारे असे भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना आवडतात. तर इथे तुम्ही पहिल्या चित्रात जो आहे तिथे तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला हे सात्विक भोजन, सात्विक भोजनामध्ये काय असतं, तर तिथे तुम्ही डाळ, भात आहे, पोळी आहे, नंतर कुठेतरी केळ्या आहे, नंतर हे अ, जे रसयुक्त स्निग्ध पदार्थ आहेत. जसं आपण खीर आहे, आमटी आहे. हे सर्व काय आहे, तर हे सर्व अ, ब आयुष्य आणि बुद्धी, बळ आणि आरोग्य, सुख आणि प्रीती आपले वाढवतात आणि ते सर्व कोणाला प्रिय असतात? जे सात्विक आहे आणि फळं पण आपण घेतो, ड्राय फ्रुट्स दिलेले आहेत. इथे कुठेतरी आपल्याला सलाड दिलेले आहे. तर हे सर्व काय आहे? हे सर्व जे पुरुष सात्विक गुणांमध्ये असतात, त्यांचे हे प्रिय भोजन आहे. पुढे भगवान म्हणतो, की कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जड जाणारे आणि आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे पदार्थ राजसिक माणसांना आवडतात. तर आता भौतिक जगामध्ये आपण राहतात आणि आता कलियुगामध्ये सर्वात जास्त आपण कुठला पदार्थ खातात, तर तो आहे चायनीज. तर तो चायनीज काय असतात, तो खूपच फार गरम असतो, तिखट असतो, कोरडा असतो आणि जळजळणारे, दुखी, काळजी व रोग उत्पन्न करणार. कारण त्याच्यामध्ये अजिनोमोटो म्हणून एका नावाचं मीठचा भरपूर उपयोग होतात. तो आपल्याला वेगवेगळे रोग उत्पन्न करतो. आणि काही आता लहान मुलं आहेत, ते काय करतात, तर हे आता 5-5 आणि ₹10,000 चे वेगवेगळे चिप्स वगैरे आहेत, कुरकुरे हे सर्व खातात. ते हे सर्व कोणाला आवडतात? तर हे राजसिक लोकांना आवडतात. ते भोजन राजसिक भोजन म्हणतात. तर तुम्ही कुठल्या प्रकारचं भोजन त्याप्रमाणे तुम्ही त्या तत्वामध्ये आहे. पुढे भगवान म्हणतात, की जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंध येणारे, शिळे आणि उष्टे आहे. तसे जे अपवित्र असते ते भोजन तामसिक लोकांना आवडतात. तर पुढे असले जे भोजन कुठले आहेत, तर बाकीचे असे जसे पिझ्झा आहे, बर्गर आहे, नंतर सँडविच आहे. हे सर्व काय असते, तर हे रस नसलेले असते. नंतर भोजन कच्चे असतात आणि दुर्गंध येणारे आणि शिळे असतात. कारण हे चीज आहे, नंतर पनीर आहे. हे किती दिवसापूर्वी हे उत्पन्न केलेले असतात. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता वेगवेगळे किडे फिरतात. तर असे जे भोजन आहे, ते कोणाला आवडतात? ते जे भोजन जे तामसिक लोक असतात, त्यांना आवडतात. कारण हे सर्व अपवित्र आहे. म्हणजे जर तुम्हाला कुठला भोजन प्रिय आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्या गुणामध्ये आहे. असं या 3 श्लोकाद्वारे आणि या चित्राद्वारे तुम्ही स्वतःला समजून घ्या, की तुम्ही कुठल्या गुणामध्ये आहे. पुढे भगवान म्हणतात, "जो शास्त्रीय विधी नेमून दिलेला यज्ञ करण्यात कर्तव्य आहे, असे मनाचे समाधान करू फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषाकडून केला जातो, तो सात्विक यज्ञ आहे." तर कलियुगाचा यज्ञ आपण 8व्या अध्यायापासून 6व्या अध्यायामध्ये आपण अभ्यास केला होता आणि 8व्या अध्यायापासून आपण नेहमी एक माळा करतात. म्हणजे काय? ते शास्त्रविधीने नेमून दिलेले यज्ञ करणे, कर्तव्य म्हणून आपण कर्तव्य म्हणून करतात आणि मनाचा समाधान करून फळाची कारण आपण माळा करतो तेव्हा आपण पुढं कुठल्याही फळाची अपेक्षा करत नाही. तर असे जे यज्ञ आहेत म्हणून आपण जे यज्ञ करतात आता गेल्या 8 दिवसापासून, ते काय आहे? ते सात्विक यज्ञ आहे. इथे शास्त्रामध्ये दिलेले आता हे भगवान श्रीकृष्ण स्वतः अर्जुनाला सांगतात. म्हणून नेहमी आपण नामजप केले पाहिजे कारण ते सात्विक यज्ञ आहे.
परंतु हे भरतश्रेष्ठ अर्थात भारतवंशी श्रेष्ठ अर्जुना केवळ दिखावासाठी किंवा फळाची नजर समोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजसिक समज. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि मंदिरामध्ये कालसर्पयोग आहे. नंतर हे शनीची पूजा आहे. हे सर्व वेगवेगळे पूजा करतात. म्हणजे ज्या यज्ञामध्ये आपण फळाची अपेक्षा करतात, नजर ठेवून जेवण करतात, ते यज्ञाला भगवंत राजसिक असं म्हटलेले आहे. तर आपण वेगवेगळा यज्ञ आहे. तर हे सर्व यज्ञ जेव्हा फळाची अपेक्षा करतात म्हणजे सकाम यज्ञ म्हणतात, ते राजसिक यज्ञ आहे. की असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. पुढे भगवान म्हणतात शस्त्राला सोडून अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिणा न देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसी यज्ञ म्हटलेले आहे. म्हणते अन्नदान न करता तर आपण घरामध्ये जेव्हा आपण पूजा वगैरे टाकतात जसं सत्यनारायणची पूजा तर आपण एका ब्राह्मणला बोलवतात. तो वेगवेगळ्या पूजा करतात. नंतर आपण तिथे तांदूळ आहे, हे फळं आहे, हे सर्व काय आहे दान वगैरे तो तो घेऊन जातो. म्हणजे आपण अन्नदान करतात. मंत्राशिवाय म्हणजे तो वेगवेगळ्या मंत्रोच्चार करतो, वेगवेगळ्या आपल्याला कथा सांगतो. नंतर आपण त्याला दक्षिणाही देतात आणि आणि श्रद्धा न आणि आणि आपल्याला श्रद्धा आहे जेव्हा आपण पूजा घरामध्ये ठेवतात. तर त्या ते सात्विक आहे. परंतु अन्नदान न करता मंत्राशिवाय दक्षिणा देता व श्रद्धा न ठेवता केल्या जाणाऱ्या यज्ञाला तामसिक. तर इथे चित्रामध्ये तुम्हाला एका सुंदर असा अ, भस्मासुराची कथा आहे. तर भस्मासूर नावाचा एक राक्षस होता. तर त्याला त्यांनी यज्ञ केला होता. तर त्या यज्ञामध्ये कुठेतरी त्याने कोणाला अन्नदान दिलेलं नाही. मंत्र जाप केला नाही. फक्त भगवान शिवचा तो भक्त असल्यामुळे तो भगवान शिवचं नामस्मरण करायचा आणि आपला एक अंग आहे ना, तो कापून तो यज्ञामध्ये टाकायचा. तर तिथे तो अन्नदान न केलं, त्याने मंत्रजपही नाही केलं. दक्षिणा पण त्याने कुठे कोणाला नाही दिली आणि त्याला श्रद्धा नव्हती. म्हणून तो वेगवेगळा अंग कापून तो यज्ञामध्ये टाकत होता. परंतु भगवान महादेव खूपच दयाळू आहे. म्हणजे तो आशुतोष आहे. ते लगेच प्रसन्न होऊन त्याला वरदान देतात. तेव्हा तो वरदान म्हणून असं मागतो, की ज्यांच्या डोक्यावरती मी जर हा हात ठेवतो, त्याचा तो भस्म व्हायला पाहिजे, असं तो वरदान मागतो. म्हणून भगवान महादेव त्याला ते वरदान देतात. तर आता भस्मासूर आहे, तो विचार करतो, की आज भगवानने मला वरदान तर दिलेलं आहे. पण ते वरदान खरं आहे की नाही त्याचा मी आता प्रयोग करतो. म्हणून तो काय करतो भगवान महादेव शिव भगवान महादेवच्या वरती तो प्रयोग करायला प्रयत्न करतो. म्हणजे तो त्या भगवान महादेवच्या पाठीमागे धावतात आणि भगवान काय करतात, तर ते मोहिनीचा स्वरूप घेऊन तिकडे नृत्य करायला सुरुवात करतात आणि हळू असं नृत्य करता ते काय करतात, आपल्या डोक्यावरती आपला हात ठेवतात आणि तो त्याची नकल करता तोही आपल्या डोक्यावरती हात देऊन त्याचं भस्म होऊन जातात. म्हणजे भस्मासुरांची यज्ञ केला होता. त्याच्यात कुठेही तरी त्याने कोणाला ब्राह्मणाला बोलावलं नव्हतं. त्याला अन्नदान नव्हतं दिलं, मंत्रही जाप नव्हता केला आणि दक्षिणा आणि श्रद्धा न ठेवता त्याने केलेलं असे जे यज्ञ आहे, इथे भगवंताने तामसी यज्ञ म्हटलेले आहे. पुढे म्हणतात भगवान म्हणतात, की देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी याची पूजा करणे, पावित्र्य, सरळपणा, ब्रह्मचर्य, अहिंसा हे साधी तप आहे. तर आता भगवंत आपल्याला तपचे प्रकार आहेत. तर तप म्हणजे पहिला कुठला आहे? तो देव, ब्राह्मण, गुरु व ज्ञानी यांची पूजा करणे. म्हणतात इथे एका लहान मुलगा आहे. तर तुम्ही बघू शकता श्रीला प्रभुपाद. तर हे भगवान कोण आहे? हे कोण आहे? तर गुरु आहे. ते ज्ञानी आहे. त्याची पूजा करणं. आपण रोज त्यांचं नामस्मरण करतात. आपण त्यांचा आशीर्वाद घेतो. म्हणजे हे जे लोक आहेत, जेव्हा आपण देव, ब्राह्मण, गुरु ज्ञानीची जेव्हा आपण पूजा करतात, त्याला आपल्याला इथे भगवंत शारीरिक म्हटलेले आहे. कारण त्यामुळे आपल्यामध्ये पावित्र्य येतं, सरळपणा येतं, ब्रह्मचर्य येतं आणि अहिंसा येतात. असा या 2 या श्लोकाद्वारा भगवंत आपल्याला तपाचा इथे महिमा सांगायचा प्रयत्न केलाय. हे शारीरिक तप आहे. पुढे भगवान म्हणतात, "जे दुसऱ्यांना पोचणार प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते, ते तसेच वेदशास्त्रांचे पठण व परमेश्वराचा नामजपाचा अभ्यास हेच वाणीचं तप आहे." तर आपण गेल्या अध्यायामध्ये गेल्या श्लोकामध्ये आपण शारीरिक तप बघितलं. आता आपण वाणीचं तप म्हणजे जेव्हा आपण दुसऱ्याला न बोचणार म्हणजे असं आपण शब्द बोलू नये, की त्याच्यामुळे दुसऱ्याला बोचणं होणार. त्यांना प्रिय वाटायला पाहिजे आणि त्याच्या हितामध्ये असायला पाहिजे आणि यथार्थ आपण खोटं पण बोलायचं नसतं. तर असं जे भाषण देतात त्याला इथे भगवंत तप वाणीचं तप आणि याच्यावरती आपल्याला श्रेष्ठ असं उदाहरण कोण आहे?
तर ते महाराज युधिष्ठिर आहे. तर त्यांनी कधीही खोटं बोललेलं नाही. आणि त्यांनी कधीही बोचणारे असे शब्द वापरले नाही. प्रत्येक वेळा ते प्रिय, हितकारक आणि यथार्थच भाषण दिले आहे. त्यांनी एक वेळा जेव्हा त्यांना असं वाटलं, की आता मला खोटं बोलावं लागेल, तेव्हा त्यांनी एक शब्द वापरलेलं, त्यांनी एक वाक्य वापरलं होतं, की "नरो वा कुंजरो वा." आणि त्यामुळे त्यांना अ, अ, त्याची त्याचंही त्यांना भोगावं लागलं. तर इथे भगवान हे वाणीचं तप म्हणजे जे आपण दुसऱ्याला बोलत नाही, अप्रिय, अहितकारी आणि अयथार्थ जे भाषण करतात, जे विधानशास्त्रामध्ये अ, नामाचा अभ्यास करत त्याला इथे भगवंता वाणीचा तप इथे म्हटलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात आणि शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनियंत्रण आणि विचारांची शुद्धता ही मनाची तपस्या आहे. तर इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर जेव्हा व्यासदेव आणि त्यांचा मुलगा अ, सुखदेव महाराज हे कुठेतरी फिरायला जात होते आणि काही स्त्रिया अंघोळ करत होती. तर जेव्हा त्यांनी सुखदेवला महाराजला बघितलं, तर त्याने काही वाटलं नाही. कारण सुखदेव महाराज हे ब्रह्मचर्य आश्रमामध्ये होते आणि जेव्हा व्यासदेवला त्यांनी बघितलं, ते सर्व बाहेर निघून कपडे घालायला लागले. तर व्यासदेवाने विचारलं, की "तुम्ही असं काय केलं?" तर "तुम्ही गृहस्थ आहे. गृहस्थामध्ये काय गृहस्थाला काही अशी गोष्टी आहेत, त्यामुळे त्यांनाही हे सर्व करावे लागतं. तर इथे जेव्हा आपण शांतता, साधेपणा, गुरुत्वाकर्षण, आत्मनिर्णय, विचारशुद्धा ही मनाची असते. कारण ते अ, जे गृहस्थ असतात त्यांच्यामध्ये हे गुण नसतात. हे गुण कुणामध्ये असतात? तर ब्रह्मचर्यामध्ये असतात. तर इथे ही मनाची तपस्या आहे, असं या श्लोकेद्वारा भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केले. मनाचा ही तपस्या आहे. शांतपणा, साधेपणा, गुरुत्वाकर्षण आणि आत्मनियंत्रण. पुढे भगवान म्हणतात फळाची इच्छा न करणाऱ्या योगी पुरुषाकडून अत्यंत श्रद्धेने केल्यावर सांगितलेलं 3 प्रकारचे तपाला सात्विक तप आहे. तर इथे वेगवेगळ्या 3 वेगवेगळ्या परिक्रमा आहेत. जेव्हा आपण परिक्रमामध्ये जातात, तेव्हा आपण कुठेतरी आपण फळाची अपेक्षा करत नाही. तर जेव्हा आपण फळाची अपेक्षा करत नाही, त्याला इथे भगवंत सात्विक तप म्हटलेले आहे. जे कुठल्यातरी आपण जेव्हा फिरायला जातो, कुठे मंदिरामध्ये जेव्हा जातात, तेव्हा आपण कुठेतरी फळाची अपेक्षा करत नाही. आपण यज्ञ वगैरे करतो तेव्हा नेहमी निश्चितपणे आपल्याला अपेक्षा असतात. पण जेव्हा आपण परिक्रमा वगैरे करतात, तेव्हा कुठे आपण फळाची अपेक्षा करत नाही. असे तप तप याला भगवंत सात्विक तप म्हटलेले आहे. पुढे भगवानकडे जे तप, सत्कार, मान व पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्याच्या काही स्वतःसाठी स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जाते. निश्चित तसेच क्षणिक फळ देणारे तप हे तप इथे राजसिक असे म्हटलेले. तर आपण भौतिक जगामध्ये राहतात आणि मी काही वेळा तुम्हाला वेगवेगळ्या देवी-देवताची जेव्हा आपण पूजा करतात, तेव्हा काय होतं तेव्हा आपण अनिश्चित तसेच क्षणिक फळ आपण आपल्याला थोड्यासाठीच आपल्याला फळ पाहिजे असतात. आपल्याला थोडा क्षणिकसाठीच आपल्याला आनंद असतो. आपल्याला हे प्रसन्न व्हायचं असतं. तर हे जेव्हा आपण जेव्हा आपण हे जे तप करतात, तेव्हा इथे भगवान ते याला राजसिक तप असे म्हटलेले आहे. पुढे भगवान म्हणतात, जे तप मूर्खतापूर्वक, हट्टाने मन, वाणी आणि शरीर यांना कष्ट देऊन किंवा दुसऱ्यांचा अनिष्ट करण्यासाठी केले जातात, तो तप तामसिक म्हटले जाईल. तर इथे आपण दुसऱ्या श्लोकामध्ये आपण अभ्यास केला होता, की हिरण्यकश्यपूने 33,000 वर्षापर्यंत आपल्या पायाच्या अंगठ्यावरती आणि 2 हात वर करून त्याने तप केलं होतं. तर ते काय होतं, ते मूर्खपूर्वक हट्टाने मन, वाणी आणि शरीराचा याला कष्ट देऊन आणि दुसरीला अनिष्ट करण्यासाठी. कारण त्याला अमर व्हायचं होतं. त्याचे जे भाऊ होते हिरण्यकशिपू त्याला विष्णू भगवानने वध केला होता. म्हणून त्याला विष्णू भगवानला मारायची इच्छा होती. परंतु त्यांचा जो मुलगा होता प्रल्हाद महाराज, तो भगवान विष्णूचा शुद्ध भक्त होता. म्हणून खूपच त्याला राग यायचा. म्हणून त्याने वेगवेगळ्या प्रकारे त्याचा हत्या करायचा प्रयत्न केला. म्हणजे जे आपण तप करतात, जे दुसऱ्यांचं अनिष्ट करण्यासाठी ज्या किंवा जातात, तेव्हा इथे भगवंत आपल्याला तामसिक तप म्हटलेले गेले आहे. पुढे भगवान म्हणतात, कर्तव्यापोटी परताव्यावी अपेक्षा न ठेवता योग्य वेळी आणि स्थळी आणि योग्य व्यक्तीला दिले दान सात्विक मानलेले आहे. जसं इथे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता. तर आमच्या इस्कॉनाची मी तुम्हाला काल सांगितलं होतं, की सकाळी 4:30 वाजता आपली मंगळा आरती होते. नंतर 5 ते 7 आपण 2 तास जप करतात. नंतर 7 वाजता परत गुरुपूजा असतात. शृंगार दर्शन असतात आणि 8 ते 9 आपले
भागवतमचे वर्ग असतात आणि जवळ-जवळ 9 वाजता जे मंदिरामध्ये जे प्रभूजी राहतात, ते नाश्ता करून हे पुस्तक वितरण करायला निघून जातात. कुठेतरी जपमाळा वगैरे वर. तर जेव्हा कर्तव्याची अपेक्षा नाही ठेवली, योग्य वेळी योग्य स्थळी आणि योग्य व्यक्तीला. तर आता तुम्ही कुठेतरी तुम्हाला तुमच्या शहरामध्ये किंवा तुमच्या गावामध्ये किंवा आता इस्कॉनचा जो हा आपला भक्त आलेला आहे, तर त्यांच्याकडे तुम्ही जपमाळा घेतली, भगवद्गीता घेतली, भागवतमचा हे तुमची सॅट घेतला, की श्रील प्रभुपादची वेगवेगळे पुस्तक तर तुम्ही घेतली. तर तुम्ही काय केलं, तर तुम्ही सात्विक दान केलेलं आहे. कारण तुम्ही योग्य वेळी आणि योग्य स्थळी अ, आणि अपेक्षा न ठेवता लोकांना तुम्ही दान केलेलं आहे. असे जे दान आहे, त्याला सात्विक दान आहे. तर आता मंदिर उभारण्याचं आपलं काम चालू आहे आणि वेगवेगळ्या सेवाही चालू आहे. तर तुम्हाला जर तुमच्याकडे जर तुम्हाला जमत असेल, तर तुम्हीही त्या मंदिरामध्ये तुम्ही दान करा आणि त्याप्रमाणे तुम्ही सात्विक दान दिलेले मानले जातील. तर मी माताजींना पण विनंती करेल, की तुम्हाला या दानची लिंक त्या ग्रुपमध्ये शेअर करायला. पुढे भगवान म्हणतात, परंतु जे दान क्लेशपूर्वक काराचे हेतूने अथवा फळ नजरेसमोर ठेवून दिले जाते, ते दान रास्तिक म्हटलेले आहे. तर आता 3 वर्षापूर्वी आपल्या पूर्ण जगामध्ये कोरोना आला होता. तर कोरोना वेळा जे थोडे लोक होते, त्यांच्याकडे थोडे पैसे होते. तर ते काय करायचे, तर थोडे भाजीपाले आहेत, कुठेतरी थोडं फळ, हे जे गरीब लोकांना ते दान करायचा आणि दान द्यायच्यापूर्वी तो काय करायचा, तो तुम्ही बघू शकता. तर तो मास्क खाली टाकायचा, खाली घ्यायचा आणि आपलं तोंड सारखा यायचा. त्याच्यासाठी तो एकच सेल्फी घ्यायचा. तो हे बघत नाही, की ते 2 मुलं उपाशी आहेत. हे नवरा-बायको काही दिवस झाले त्यांना भोजन भेटलेलं आहे. तर तो पहिलं काम काय करतो? पहिला तो सेल्फी घेतो. आपल्या सोशल मीडियावरती टाकतो. तर इथे भगवान या श्लोकेद्वारा आपल्याला हे सांगायचा प्रयत्न केला, की जे दान क्लेशपूर्वक प्रत्युपकाराच्या हेतूने अथवा फळाच्या नजरेसमोर ठेवून दिलेले दान, याला भगवंत रासिक दान इथे आपल्याला सांगायचा प्रयत्न केले. म्हणून तुम्ही जर कोणाला दान करता तर तेव्हा कधीही तुम्ही सेल्फी घेऊ नका, की तुमच्या मित्राला सांगू नका, की माझे अ, अ, हे फोटो काढ. तर असे जेव्हा आपण दान करतात, तेव्हा रासिक दान असे म्हटलेले आहे. पुढे भगवान म्हणतात, अपवित्र ठिकाणी अयोग्य वेळी, अयोग्य व्यक्तीकडे किंवा अयोग्य लक्ष आणि आदर न ठेवता केलेले दान हे अज्ञाताचे असे आहे. असे त्याला तामसिक दान. म्हणजे तुम्ही आता कुठे मंदिरामध्ये गेलात आणि तुम्ही आता रोज नेहमीच त्या मंदिरामध्ये तुम्ही जात असतात. तर तुम्हाला माहीत आहे, की काही लोक आहेत, जे दारू वगैरे पितात. कुठेतरी ते सिगारेट वगैरे ओढतात. तर तुम्हाला जे माहीत असेल, की हा मनुष्य आहे, मी जे काही पैसे दान करतो, तर त्याचा हा अपवित्र अपवित्र उपयोग करतात. तर जर तुम्ही त्या लोकांना जर तुम्ही दान दिलं, तर तुम्ही अज्ञानामध्ये तुमचं ते दान तामसिक दान होऊन जाते. जर तुम्हाला माहीत असेल, की हा माझे पैसे आहेत, तो पैसे घेऊन तो दारू पिला जाणार आहे. तर नंतर कुठेतरी तो मांसाहार करणार आहे. हे सर्व जर तुम्हाला ज्ञान असून सुद्धा जर तुम्ही पैशाचं दान केलं त्या व्यक्तीला, तर तुम्ही निश्चितपणे तामसिक दान केलेलं आहे. असं या ठिकाणी भगवंत या श्लोकेद्वारा आपल्याला सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणून जर तुम्हाला माहीत असेल, की जो व्यक्ती तुमच्या पैशाचा अपवित्र उपयोग करतो, त्यांना कधी तुम्ही दान देऊ नका. काही लोक म्हणतात, की मी दान केलं, आता त्याला जे करायचं असेल ते करू, मला काही लागत नाही. तर इथे भगवान इथे स्पष्टपणे सांगतात, की तुम्ही जे काही दान करतात, ते तुम्हाला बघायला पाहिजे. कारण कुठेतरी तुम्ही कर्मबंधातून पडणार आहे. कारण तुमचा तो धन आहे, तुमचे पैसे आहेत, तो तो अपवित्र ठिकाणी उपयोग करणार आहे. म्हणून आपण नेहमी योग्य वेळी, योग्य ठिकाणी आणि योग्य व्यक्तींना आपण दान दिलं पाहिजे. असं इथे या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगायचा प्रयत्न आणि यात उलटा म्हणजे तो तामसिक दान असे सांगितलेलं आहे. पुढे भगवान म्हणतात, सृष्टीच्या प्रारंभापासून परमसत्य दर्शविण्यासाठी ओम तत्सत हे 3 शब्द वापरले गेले. हे 3 प्रतिकात्मक निरूपण ब्राह्मणाची वेदांच्या सूत्रात जप करताना आणि परमात्माची समाधानासाठी यत्न करता वापरले. तर आपण जे काही कर्म करतो, जे काही कृती करतो, जे काही आपण
काम करतात त्याला ज्यावेळी आपण हरिओम तत्सत म्हणून सुरुवात करतात, तेव्हा आपण भगवंताला कुठेतरी अर्पण करतात. जसं मी आता आजच्या जेव्हा मी अध्यायाची सुरुवात करतो, तेव्हा मी काय म्हणतो, ओम अज्ञानतिमिरतं. ओम म्हणजे काय? त्याच्यावरती तत् म्हणजे काय? सत म्हणजे काय? हे 3 वेगवेगळे शब्द आहेत. ते त्याचे काय महत्त्व आहे, ते आपण आता पुढे अभ्यास करू. तर 24व्या श्लोकमध्ये भगवान अशा प्रकारचे परमात्मा प्राप्ती करण्यासाठी दिव्यवादी लोक त्याग, दान आणि तपस्या करतात. नेहमी ओमने सुरुवात करतात. ओम म्हणजे काय? तर हे पहिलं ध्येय सूचित करतात. ओम म्हणजे विष्णू. हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक स्तोत्रांचे सुरुवातीला ठेवलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही आपण जे आपण अ, कुठलेही दान, ध्यान, त्याग, तपस्या हे सर्व जेव्हा आपण जेव्हा आपण करतात, तेव्हा आपण जेव्हा ओमनी सुरुवात करतात, तर ओम म्हणजे काय? तर इथे भगवान त्याला आपल्या विष्णू म्हणून इथे स्पष्ट करतात, की ओम म्हणजे आणखीन काय नाही, ओम म्हणजे विष्णू आणि हे काय आहे? तर हे सर्वोच्च ध्येय सूचित करण्यासाठी वैदिक सूत्रांना सुरुवातीला ठेवले आहे. ओम सुरुवात जेव्हा करतात, तेव्हा हा सूत्रामध्ये, वेदांतिक सूत्रामध्येही दिलेले आहे. कारण ओम म्हणजे भगवान विष्णू. विष्णू म्हणजे काय? तर हे विष्णू भगवंताचे विस्तरण आहे. जेव्हा भगवंताने ही ब्रह्मांडची सृष्टीची निर्मिती केली, तर त्यांचा पहिला जो विस्तार होतो, तो महातत्व ज्याला आपण कारणोदक्ष हा विष्णू म्हणतात. हे विष्णूच आहे. तर भगवानने सुरुवातीलाच ओम ठेवलेला आहे. ओम म्हणजे विष्णू. तर जेव्हा आपण जे काही कर्म करतात, जे काही कृती करतात, जेव्हा कांड करतात, हे सर्व जेव्हा ओमाने सुरुवात करतात, तर ते हे विधान सूत्रामध्ये दिले आहे. असं आपण इथे जेव्हा हे अ, दान, त्याग आणि तपस्या यांनी सुरुवातीला बोलायचं असं इथे या श्लोकाद्वारे भगवंत आपल्याला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. तत् या शब्दाने त्याग, तपस्या आणि दान करा. म्हणजे अशा दिव्य क्रियाने उद्देश भौतिक गुंतागुंतीत होणे आहे. तत् म्हणजे तत्वम अशी आणि छांदोग्योपनिषदमध्ये दिलेले आहे. तत् मुक्तीसाठी अलिप्त कार्यांचे वर्णन करतात. या क्रियाकलाप भौतिक परिणामाकडे दुर्लक्ष करून केले जातात. तर इथे आपण जेव्हा तत् म्हणून जेव्हा आपण जे करतात, तेव्हा हे क्रियाकलाप भौतिक परिणामाकडून दुर्लक्ष करून जेव्हा आपण करतात, तेव्हा ते तत् म्हणून म्हणजे त्या तत् शब्दाचे अ, 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 तत् शब्दाचा उद्देश काय आहे? तर हे भौतिक गुंतामुक्त होणं आहे. असं या श्लोकेद्वारा तत् शब्दाचा ते दिलेले आहे. आपण ओम बघितलं, तत् बघितलं. आता सत याच्यावरती आता आपण अभ्यास करूया. पुढे भगवान म्हणतात, की सत या परमात्माचा नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केले जाते. तसेच हे पार्था उत्तम कर कर्मातही शब्द योजले जातात. तसेच जगणं, तप आणि दान यामधली जी स्थिती अर्थात आस्तिक बुद्धी असते, तिलाही सत असे म्हटले आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत असे म्हटलेले आहे. सत म्हणजे शाश्वत परमेश्वर सेवेसाठी केले काय. तर आपण काही वेळा आपण अभ्यास केला, की आपल्याला कुठे जायचं तर आपल्याला भगवंताचं शाश्वत धाम जायचं म्हणजे जेव्हा आपण सतचा प्रयोग करतो, तेव्हा आपण काय करतो ते परमेश्वराच्या सेवासाठी आपण कार्य करतात. खरे आध्यात्मिक स्वरूप प्रकट करतात आणि अशी कृती करणारं शाश्वत बनतं. कृतीमध्ये म्हणजे जे काही आपण कर्म करतो, त्याला कृती म्हणतात आणि कृती कोण करणारं? मी, तुम्ही हे सर्व कृती करणारे काय शाश्वत बनतो. आणि क्रियाकलापात शाश्वत म्हणजे आपले जे काही कर्म आहे ते शाश्वत बनतात आणि क्रियाकलापाचे फायदे शाश्वत म्हणजे जेव्हा आपण आपल्याला क्रियाकलाप म्हणजे आपल्याला जे फळ आहे ते शाश्वत मिळाले तर म्हणजे काय झालं होणार आपल्याकडे तर आपण भगवंताचं जे शाश्वत धाम आहे जे गोलकावृद्ध आहे तिकडे पोहोचून जाईल परंतु म्हणजे जेव्हा आपण ओम तत्सत हे शब्दाचा जेव्हा आपण प्रयोग करतो आणि जे काही काम कृती आणि जे करतात त्याचं फळ जो आहे तो शाश्वत असल्यामुळे आपण निश्चितपणे आपण भगवंताचं शाश्वत धाम पोहोचू शकतात. म्हणून जेव्हा खाली मी सांगितलं होतं, की जेव्हा आपण जे काही आपण काम करतो, जेव्हा भगवंताला अर्पण करून करतात, तेव्हा ते शाश्वत होऊन जातात. आणि इथे भगवंताने आपल्याला 3 शब्द दिलेले आहेत. तुम्ही उठल्यावरती तुम्ही सुरुवातच करा. हरी ओम तत्सत. म्हणजे तुम्ही जे काही आज काम करणार, कृती करणार आहे, कर्म करणार आहे, जे काही अभ्यास करणार आहे, कुठेतरी कामावरती जाणार आहे, हे सर्व
भगवंताला अर्पण करून केलं, तर तुम्हाला निश्चितपणे त्याचा फळ हे शाश्वत मिळणार आहे. असं या श्लोकेद्वारे भगवंताने आपल्याला स्पष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे आणि हे सर्व छांदोपनिषदामध्ये दिले गेलेलं आहे. तर आता चैतन्य चरित्रामृत आदिल्या 7.128 मध्ये भगवान सांगतात, "वस्तुतः दिव्यध्वनी ओंकार जरी अ, उ आणि म या 3 अक्षरांचा संयोगात दिव्य सामर्थ्य असतो आणि जो ओंकाराचा जप करतो त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू वेगळे नसल्याची जाणीव होते." म्हणजे इथे भगवान म्हणतात, की भगवान विष्णू भगवान विष्णू हे वेगळे नाहीये. तर हे कोणाला करतात जेव्हा तो ओंकाराचा तो ध्वनीचा हे करतो, जप करतो. म्हणजे आपण सुरुवातीला जेव्हा आपण करतात, तेव्हा आपण हे अर्पण करून केले पाहिजे. ओमानी. तर तेव्हा इथे आधी चैतन्य चरित्रामध्ये मध्ये लिहिलेले आहे, की जेव्हा ओंकाराने जेव्हा आपण जप करतो, त्याला लवकरच ओंकार आणि भगवान विष्णू ह्याच्यामध्ये वेगळं नाही. ओंकार ही विष्णू आहे आणि भगवान विष्णू हे 2 वेगळे नाही. ओम आणि भगवान विष्णू हे 2 वेगळे नाही. असं इथे या श्लोकेद्वारा भगवान आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओंकाराचेत कृष्ण सर्व लोकात नायक, ओंकारचेत राधा मग मग करो जीव वाचक आहे. म्हणजे ओंकारात कृष्ण कार आहे आणि अक्षर कृष्णाला सूचित करतो. जो सर्व लौकिक नायक, सर्व जीव आणि ग्रह, भौतिक आणि आध्यात्मिक यांचा स्वामी आहे. ओंकार म्हणजे हे अक्षर श्रीमती राधा-राणी कृष्णाचा आनंद शक्ती आणि कार हा सजीवनी जीव सूचित करतो. म्हणजे ओम हा तो 3 प्रकारचे ओम कृष्ण आहे. हे उ हे श्रीमती राधा-राणी हे कोण आहे? भगवानचे शाश्वत पार्षद आहे आणि हा कोण आहे? तर कृष्णाचा आनंद देणारा म्हणजे सजीव जीव आहे. तर ओम हे 3 लोक आहेत. कोण आहे? कृष्ण, राधा-राणी आणि आपण स्वतः. तर हे सर्व जीवाचं सूचित करतात. हे कुठे दिलेलं आहे? तर चैतन्य चरितामृत आधील्या 128 मध्ये लिहिलं आहे. म्हणजे ओम हा उ आणि हे सर्व 3 गोष्टीचा सूचित करतात. हे भगवान श्रीकृष्ण आहे, ऊ हे राधा-राणी आहे आणि हे आपले आपण सजीवांचे जीव आहे. इथे या श्लोकेत या चैतन्य चैतन्य आपल्याला भगवान सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पार्था श्रद्धेशिवाय केलेलं हवन, दिलेलं दान, केलेलं तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल, ते सर्व असत म्हटलेले जातात. त्यामुळे ते इहलोकात लोकात फलदायी होत नाही ना परलोकामध्ये. म्हणजे आपण जेव्हा जे काही कर्म करतो, कृती करतात, जे काही दान करतात, हवन करतात, तप करतात, हे सर्व काय आहे? तर जेव्हा आपण सत, ओम तत्सत असं जेव्हा म्हणून जेव्हा आपण करतात, तेव्हा ते फलदायी असतं. परंतु जेव्हा हे आपण ह्याच्या ह्या जेव्हा आपण श्रद्धा ठेवत नाही कुठल्या हवन, दान, तप हे अ, यज्ञामध्ये आणि जेव्हा आपल्याला जेव्हा श्रद्धा नसते, तेव्हा जेव्हा हे सर्व जेव्हा आपण करतात, कृती करतात, तेव्हा त्याला असत म्हटलेले आहे आणि त्यामुळे या लोकांमध्ये आणि वरच्या लोकांमध्ये कुठेतरी आपल्याला फळ मिळत नाही. असं या श्लोकेद्वारा आपल्याला भगवान सांगायचा प्रयत्न केलेला आहे. इथेच आपला 17वा अध्याय पूर्ण होतो.